नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आपण व्हिडिओमध्ये बघिताय त्याप्रमाणे आज इथे रवा बेसन बर्फी बनवणार आहोत। ही बर्फी थोडीशी नरम अशी असते आणि चवीला अप्रतिम लागते। अगदी घरच्या साहित्यातून बर्फी बनणार आहे आणि तुम्हाला खूपच आवडेल हा व्हिडिओ, तर शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे। इतपत भाजायचे की हलकासा कलर बदलेल आणि पूर्ण सुगंध दरवळेल। आता ह्याला छान असं आपल्याला भाजून घ्यायचंय। भाजताना आपल्याला फ्लेम मीडियम ठेवायची आणि कंटिन्यू हात चालवत राहायचा, जेणेकरून आपलं बेसन आणि रवा खाली लागणार नाही। आता साधारण 7-8 मिनिटांनंतर हे भाजून झालंय। इथे आपण 1 वाटी तुपाचा वापर करणार आहोत, पण तूप एकत्रच ऍड करणार नाहीये। आपण 1 वाटी मधलं थोडं थोडं तूप आपण यात ऍड करून घेणार आहोत। जोपर्यंत तूप असं हे आपलं मिश्रण लिक्विडी फॉर्म मध्ये दिसत नाहीये तोपर्यंत आपल्याला हे असं ढवळत राहायचंय। तुम्ही बघू शकता यात पण आपलं मिश्रण खाली लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे तेही परत असं परतून घ्यायचंय। जवळजवळ 3 ते 4 चमचे आपल्याला मिल्क पावडर, दूध पावडर टाकायची आहे। ऑप्शनल आहे, टाकल्यास स्ट्रक्चर खूप छान येईल बर्फीचा। टाकून झाल्यावर हे असं घट्टसर गोळा करून घ्यायचंय आणि गॅस बंद करून घ्यायचंय। आता आपण 1 तारी पाकाची तयारी करणार आहोत। तर इथे मी 1 वाटी पाणी घेणार आहे आणि 1.5 वाटी साखर घेतली आहे। ह्याचा 1 तारी असा आपल्याला पाक करून घेऊन हे पाक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि दोन्ही मिश्रण आपल्याला आता एकत्र करून घ्यायचंय। सुरुवातीला हे दोन्ही मिश्रण एकत्र करून घेताना आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण की यात कोणत्याही गुठळ्या होऊ नयेत म्हणून। आता यात मी पाक ऍड केला आहे आणि ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करून झाल्यावर गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि यात वेलची पूड घालायची आहे। अर्धा चमचा मी जवळजवळ वापरला आहे। तुमच्याकडे जर जायफळ असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता। हे इतपत परतायचं की असं घट्टसर गोळा होईल, कढईला हे सुटत जाईल इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे आपल्याला असं परतून घ्यायचंय, व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्ही घ्या करून। आणि आता आपल्याला हे थंड करून घ्यायचंय। ही बर्फी बनायला साधारणपणे अर्धा तास लागतो, तर झटपट बनणारी ही बर्फी आहे। कधीही काही सण उत्सव असले तर ही बर्फी नक्की ट्राय करा। आता एका ताटाला आपल्याला थोडंसं तूप लावून, तेलही लावू शकता, काही हरकत नाही, ग्रीस करून घ्यायचं आणि त्यात हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचंय। ही बर्फी झटपट थंड व्हावी यासाठी तुम्ही हिला फ्रीज मध्येही जवळजवळ 15-20 मिनिटं ठेवू शकता। आणि चांदीचा वर्क यातही ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सजावट करा, नाहीतर ड्रायफ्रूटने सजावट करून केलं तरीही काही हरकत नाही। चांगलं दिसण्यासाठी आपण इथे चांदीचा वर्क वापरला आहे। आता तुम्ही बघू शकता ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे। ही बर्फी अगदी सेट झालेली आहे। मी 15 मिनिटासाठी ह्याला फ्रीज मध्ये ठेवलं होतं, नंतर बाहेर काढून घ्यायचंय। ही बर्फी नरमच असते। यात आपण 1 तारी पाक केलाय, जर तुम्ही 2 तारी पाक केला तर तुमची बर्फी थोडी घट्ट होऊ शकते। तुमच्यावर आहे तुम्हाला कसं पाक आहे, पाकावर ही बर्फीचं स्ट्रक्चर डिपेंड आहे। या प्रकारे आपण बर्फीचे काप करून घ्यायचे आणि मी आता तुम्हाला स्टार्टिंगला जसं तोडून दाखवली बर्फी, तसंच आपली बर्फी रेडी होणार आहे। तर घरच्या घरी ही बर्फी नक्की बनवा। ही बर्फी बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।